नमस्कार, कुक विथ वंदना दातीर रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण प्रोटीन लाडू करणार आहोत, हेल्दी आणि पौष्टिक भरपूर, आणि तेही शुगर फ्री आहे। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। हे बघा, साहित्य बघू शकता। इथे सगळे एक एक वाटीच्या प्रमाणात साहित्य घेतलेलं आहे। एक वाटी खजूर, एक वाटी काजू, एक वाटी बदाम, चिया सीड्स, एक वाटी सनफ्लावर सीड्स, मगज बी, हे सर्व सीड्स मी एक एक वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य घेतलेलं आहे। एक वाटी खजूर तुम्ही जास्तही घेऊ शकता। काजू घातलेले आहेत, भाजून घ्यायचे आहे चांगलं सर्व खमंग साहित्य पुन्हा एकदा बघू शकता। आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। चिया पंपकिन सीड्स सर्व मी एकत्रच भाजून घेणार आहे, कारण की एक एक भाजायला खूप वेळ लागू शकतो आणि व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यामुळे मी सर्व साहित्य एकाच वेळी भाजून घेत आहे। आता हे सनफ्लावर सीड्स घातलेले आहेत, पंपकिन सीड्स, काजू घातलेले आहेत ऑलरेडी। त्यानंतर आता आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। पंपकिन सीड कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। जवस घेतलेला आहे एक वाटी। या सर्व जिन्नसचे खूप फायदे आहेत आपल्या हेल्थसाठी, प्रोटीनसाठी, चिया सीड्स। त्यामुळे नक्की करून बघा। आता हे सर्व मी घालून घेतलेलं आहे आणि जाड तळाची कढई घेतलेली आहे। म्हणजे काय होतं, हा पदार्थ या चांगला खमंग असा भाजला जातो। बघू शकता तुम्ही, खूप टेस्टी लागतो खमंग भाजल्यामुळे, आणि खातानाही असं क्रंची लागतात। डेली आपल्या आहारामध्ये सगळ्या सीड्स या योग्य प्रमाणात घ्यायच्या असतात। चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते। जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी खूप उपयुक्त हे अशी आहे डिश। प्रोटीन का अच्छा सोर्स के लिए आपल्या डाएटमध्ये हे सामील नक्की करा। हे बघा, सर्व सीड्स भाजून झालेले आहेत, एकदम अशा कुरकुरीत खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत। याबरोबरच यात ओमेगा फॅटी ॲसिड असतं, कॅल्शियम भरपूर असतं, आयरन फॉलेट जो हे खूप असतं। याचे फायदे, हे पाणी जास्त शोषून घेतं, त्यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही। जो लोग वेट लॉस करना चाहते, हे जर घेतलं तर जास्त वेळ आपल्याला भूक लागत नाही, वेट लॉस पण होतं। हे बघा, सगळे भाजून झालेले आहेत। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आता मी एक वाटी खजूर घेतलेले आहेत, तुम्ही जास्तही घेऊ शकता किंवा 250 ग्रॅम खजूर घ्या, म्हणजे अगदी चांगले लाडू होऊ शकतात यात। तर आता मी हे थंड होऊ दिलेलं आहे। थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरमध्ये त्याचे बारीक वाटून घेणार आहे। फार बारीक पण नाही वाटायचं, ओबडधोबडच वाटायचं आहे, म्हणजे ते दाताखाली खायला खूप छान अशी क्रंची लागतात। आता हे बारीक वाटून घेणार आहे मी, आणि यामुळे भूक आपल्याला लागत नाही, वजन पण कमी होण्यास मदत होते, व त्याचबरोबर शरीराला आपल्या न्यूट्रिशन योग्य प्रमाणात मिळते। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। हे बघा, मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारची पावडर तयार करून घेतलेली आहे। फार बारीक नाही आणि फार जाड पण नाही। ह्या पावडरने आपले शुगर लेवल सुद्धा कमी राहते, नॉर्मल राहते। आणि आता हे बघा, अशा सर्व मी खालून मिक्स करून घेतलेलं आहे। अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दातीर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। इथे मी खजूर 5 मिनिटं चांगले असे कढईमध्ये असे गरम करून घेतलेले आहे, त्यामुळे त्याचा असा गोळा तयार झालेला आहे, मेल्ट झालेले आहेत। आणि त्यामध्ये मी हे पावडर घालून घेत आहे। अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आणि रिच प्रोटीन ही रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या सांगणार आहेत। आता मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं चमच्याने घ्यायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं।
थंड झाल्यानंतर आपण हातानेच असं चांगलं मिक्स करून घेऊ शकतो, म्हणजे यात चांगलं एकजीव होऊ शकतं. ज्यांची शुगर वाढते त्यांच्यासाठी ही उपयुक्त आहे. यामुळे शुगर नॉर्मल राहते, शुगर फ्री आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही आपल्या डाएटमध्ये नक्की सामील करू शकता. आणि हे बघा, सहज असे हाताने लाडू वळता येत आहेत, बघू शकता. आणि किती खूप क्रंची आणि टेस्टी लागतं. आणि तुम्ही हव्या त्या साईजचे लाडूही करू शकता किंवा तुम्ही त्याची अशा वड्याही पाडू शकता, म्हणजे प्रोटीन बार असे होऊ शकतात. आपण जर जिमला जात असाल तर रोज एक लाडू किंवा एक चिक्कीसारखी वडी खाल्ली तरी आपल्याला दिवसभर भूक लागणार नाही व शरीराला आवश्यक तेवढे घटक सगळे मिळतात यातून. त्यामुळे ही रेसिपी खूप उपयुक्त आहे सर्वांसाठीच. आता मी ह्याचे सर्व असे लाडू तयार करून घेत आहे. झटपट होतात आणि खायलाही तेवढेच टेस्टी लागतात. आता लाडू आपण सर्व असेच तयार करून घेत आहोत. हे बघा, झटपट होतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. येणाऱ्या व्हिडिओचे म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि अशा छान आणि हेल्दी रेसिपीसाठी कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हे बघा किती पटपट होत आहेत, बघू शकता. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे, नक्की तुम्ही ट्राय करू शकता. एकदम क्रंची आणि तुम्ही हे प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. व्यायामावरनं आल्यानंतर एक जरी खाल्ला तरी आपल्याला दिवसभर भरपूर एनर्जी राहणार. सर्व लाडू मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे बघा, सर्व लाडू तयार झालेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.